नमस्कार, शुभ सकाळ. सगळीकडे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि अर्थातच ही सगळी लक्षणं ही श्रावण महिन्याची आहेत आणि तुम्ही बरोबर ओळखलेला आहे. आपला हा श्रावणी सोमवारातील व्हिडिओ आहे आणि श्रावणी सोमवारामध्ये शिवलिंगाची पूजा कशी करावी ही आपण जाणून घेणार आहोत. श्री विष्णू देवशयनी एकादशीला शयनावस्थेत जातात, निद्रावस्थेत जातात आणि तेव्हा त्याच्यानंतर सगळा कारभार हा श्री महादेवांकडे देतात. आता पूजा कशी करावी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तुमच्याकडे जी कोणतं शिवलिंग असेल ते शिवलिंग तुम्ही त्याला स्थान द्यावं, स्थापन करावं, एक आसन द्यावं, त्या आसनावरती त्यांना स्थानापन्न करावं, अभिषेक घालावा आणि 108 किंवा 11 बेलपत्र त्यांच्यावर व्हावीत. ओम नमः शिवाय असा जरी तुम्ही जाप केला किंवा मंत्र म्हटला तरी चालेल. पंचाक्षरी मंत्र असेल तरी तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर इकडे महादेव आहे, तसं तुम्हाला इकडे अन्नपूर्णाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल ती पण तुम्ही स्थानापन करू शकता, म्हणजे तिथे स्थापना करू शकता. त्याच्यानंतर गणपती आपल्या उजव्या बाजूला स्थापना त्यांची करायची आहे, त्यांनाही अभिषेक वगैरे घालावा. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवावीत आणि त्याला स्थापना करावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवलिंगावरती चुकूनही कुंकू किंवा हळदीचं लेपन करू नये किंवा अभिषेक घालू नये किंवा लावूही नाहीत. फक्त त्यांना जलाचा अभिषेक किंवा दुधाचा असे काही असतील त्यांनी अभिषेक घालावा आणि चंदन फक्त शिवलिंगावरती लावावं. लाल चंदनही चालेल, फक्त कुंकू लावू नयेत असं म्हणतात. तर ही आपली पूजा झालेली आहे आणि आजच शिवलीला अमृताचा जो 11वा अध्याय आहे तो 11वा अध्याय जरूर वाचावा. रुद्राभिषेक करू शकता तुम्ही यावेळेस. आणि मंत्र तुम्हाला येत नसतील तर साधं सरळ सोपं एकदम गणित आहे. तुम्ही फक्त ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल. महादेवाच्या पूजेसाठी तुम्हाला असं काही एवढे नियम नाही आहेत तसं बघायला गेलं तर. साधा भोळा देव आहे आणि तुम्ही साध्या भक्तीने किंवा मनात कोणतीही काय न आणता जर तुम्ही पूजा केली तर नक्कीच ती पूजा तुमची सफळ होणार आहे. आणि ही माझी पूजा संपन्न झालेली आहे. कापूर आणि धुपाने आरती करावी. अशा रीतीने आपल्या श्रावणातील पहिल्या सोमवारची पूजा संपन्न झालेली आहे. तर आपली पूजा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून अवश्य सांगा आणि काही चुकत असेल तेही मला कमेंट करून सांगा. महादेवाची पूजा खूप सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये केली जाते. तुम्ही ज्या भावाने साध्या सरळ सोप्या मंत्र जरी तुम्हाला नाही आले तरी ओम नमः शिवायचा जप केला तरी पण भरपूर असतं. जर तुम्ही उपवास करत असाल तर उपवास करत असताना दिवसभर तुम्ही ओम नमः शिवायचा जप करावा. आणि अतिशय साधे सोपे व्रताचे नियम असतात, त्याच्यामुळे तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी पण आजच्या दिवशी नामस्मरण नक्की करावं असं मला वाटतं.